निशंक युद्ध केले तुंबळ अति सबळ वाळीसी रामचंद्र भगवान की जय. गणेशाला नमस्कार करून भगवान चंद्राला नमस्कार करून हनुमानजीला नमस्कार करून नाथ महाराजांना नमस्कार करून सद्गुरू भगवान बाबांना नमस्कार करून या ठिकाणी जमलेले वाचक सूचक माता माऊल्या या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचे 2 शब्द वेळवाटे सांगतो. मायबाप हो, आपण पाठीमागाला एक अध्याय वाचायला ऐकलाय आणि हा एक फक्त 2 विषय त्या अध्यायामध्ये. पाठीमागाल्या अध्यायामध्ये महिलांसाठी नाही बरं का सांगितलं त्याच्यात. तुम्हाला वाटत असेल आमच्यासाठी नाही, महिलांसाठी नाही. पाठीमागाल्या अध्यायातून पुरुषासाठी सांगितलेलं आहे. वाली आणि सुग्रीव भाऊ येतं. कथा वाली सुग्रीवाची रामायणातली कथा आहे. बलाढ्याची कथा आहे. वर्धन रुपयाची कथा आहे. सोपे समजले तुम्ही. आम्ही वाली सुग्रीव राज्य सांभाळणाऱ्याची कथा आहे. पण अहंकाराच्या पोटी वरदान मिळाले आणि भावाभावात भांडण झाले. भांडण झालं. एका राक्षसाला मारण्यासाठी सुग्रीवाली गेलेला आहे. दरवाजावर थांबलेला आहे आणि आतून रक्त आलं म्हणून परत आलेला. इथपर्यंत सुग्रीवाचा आपण ऐकलेला. आला. काही लोकांनी सांगितलं पर राज्यानं आपल्या राज्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलंय. आक्रमण केलं, ते बाजूला लावलं. पण सुग्रीवाला कळालं का परत जायचं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. रामायणामधल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बरं, वालीनं तिथून मारून आला. दोघाची बी चूक आहे. बरोबर आहे का नाही. हे कुणी सांगितलं. सुग्रीवानं सविस्तर प्रभू रामचंद्राला सांगितलं. चूक ही दोघाची झाली. मग सुग्रीवाला राज्यावर हाकालून द्यायचं वालीचं कर्तव्य होतं. पण त्याचं राज्य निम आणि त्याची बायको घेतली, हा जास्त गुन्हा वालीचा झाला. जीवनामध्ये एखादा भाऊ चुकला आणि दुसरा भाऊ जर त्या ठिकाणी आला तर त्या भावानं त्याचे अर्धा एकर जास्त घेऊन लक्षात ठेवा. ते ऐकून घ्यायचं. याच्यात रामायणामध्ये हे ऐकून घ्यायचं, बाकी काय ऐकायचं नाही. आपण तर वाली रामानं मारलेला, कसा मारला, गपचूप मारला, हे तर सारी माहिती आहे. त्या गपचूप त्या समोरच्या रक्षकाचं किंवा त्या शरणागताचं रक्षण करण्यासाठी देवाला किती त्रास सहन करावा लागला. गपचूप तर मारावं लागलं. पुढच्या जन्मात भोग भोगावा लागेल. इतकं स्वल्प नाही. देव असून भोग भोगण्याची. तुम्ही आम्ही असून त्या ठिकाणी आपण तर चिल्लर येतो. माणसं तर काहीच कळत नाही आपल्याला. काहीच कळत नाही. आणि जर अशा पद्धतीने आपण भावाभावामध्ये वागत असतो तर देव आपल्याला माफ करीत नाही. जसं वाळीला प्रभू रामचंद्रानं कोण्या रूपामध्ये माफ केलं नाही, ती अवस्था आपल्यावर येऊ दे. दुसरा एक पर्याय झालेला आहे. गर्वामध्ये बळामध्ये वाळीचा एक स्वभाव होता. त्याला एक वरदमाळ होती. त्यानं समोरच्याकडे बघितलं की त्याचं निम अवसन त्याच्याकडे येत. पण हे मोठा गर्व झाला. वरदान मिळवले बाबा, ठीक आहे. तुम्ही गेल्या जन्मात पुण्य केलं बाबा, ठीक आहे. या जन्मात केलं, ठीक आहे. तुम्हाला देवानं भलं केलं, हे बी ठीक आहे. पण त्याची आत्मशक्ती करू नका. तीच आत्मशक्ती त्या वाळीनं केली. जसं मारुतीरायाचं मंदिर आहे, लक्षात ठेवा. मायबापो, सांगायचा परिहार तेवढा आहे. मारुतीरायाचं मंदिर आहे संतांचं मंदिर आहे. या संतांच्या मंदिराभोवती कुणी जर मांसाहार करून, दारू पिऊन, भिंगाला जर घालत असल तर त्याला एक देव माफ करीत आहे. मारुतीराया शाप दिल्याशिवाय. तोच मतन ऋषीचा शाप आहे त्या वारीला. कारण विनाकारणच की काही कारण नसतात ते मड उचललं दिलं फेकून, आणि दुसरीकडे टाकलं. पण कळालं नाही, धुंदीमध्ये कळालं नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये वयामध्ये धुंदी असतात आणि त्या जीवनामध्ये तुम्हाला कळत नाही. मग विनाकारण कुठंतरी आपण चांगल्या माणसाला, साधू संताला, देवाला विनाकारण दोष देत आहे आणि पुन्हा मग त्याला वाईट सवय लागते आणि सवय पोटी त्याचा अंत होतो. ती परिस्थिती या ठिकाणापर्यंत आलेली. हे 2 अध्यायामधला विषय. आता या ठिकाणी भांडण आहे. भांडणामध्ये काय असतंय
त्यानं त्याला मारायचं, त्यानं त्याला मारायचं. या भांडणाचा विचार सकोप गेलेला आहे. वालीनं विजय मिळवला आणि तितक्यामध्ये सुग्रीवाला वाटलं आपली शक्ती कमी झाली, तोपर्यंत आपण ऋषमुख पर्वत गाठावा. पटकुनी उडी घेतली, ऋषमुख पर्वतावर येऊन पडलेला विवळत पडलेला. प्रभू रामचंद्राला वाटलं देव आहे बरं का, देवाला काही कळत नव्हता का वाली कोण सुग्रीव कोण, पण माणसात जन्म घेतलेला, माणसासारखं वागायचंय. समजलं नाही हा बुंथी भगवंताची. आणि त्या ठिकाणी त्या दिवशी त्याने बाणच कुणा टाकला नाही, कारण जसं आपल्याला कळत नाही दोन आवळे जवळ असा होतं सारखे असं कळल का तुम्हा आम्हाला, तसं झालं महाराज त्या प्रभू रामचंद्राला. आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कणत कुतत पडलेल्या सुग्रीवापर्यंत भगवंत आलेला आहे. चला श्रीराम बळाचा निजनेट युद्ध केले कडकडाट, श्रीरामे पाहिला माझा सेवट गायवंट जव पडे. मनामध्ये ते असणाऱ्या सुग्रीवाचा पश्चाताप आहे, मनामधला पश्चाताप आहे. काय करावा. प्रभू रामचंद्र आताच म्हणले होते मी येतो तुझ्या संग, त्या वाडीला मारतो. पण रामानं नुसतं बघूनच घेतलं नव्हतं. किती मला लागलं, किती त्रास झाला, पश्चातापलं. तसंच आहे तुमचं आमचं जीवन. देव जरी साथी झाला तरी तुम्हाला कष्ट करावं लागेल ना, का फुकट आणून देऊ. ते आम्ही इतका देव करतो, फलानं करतो, दिसताना करतो, तरी आम्हाला कसं काय बरं व्हायला. हा पश्चाताप आहे. आणि ह्या पश्चातापापोटी तो सुग्रीव उद्विग्न झालेला आहे, वाईट मनाला म्हणू लागलेला आहे आणि प्रभू रामचंद्राची वाट बघू लागलेला. वाईने केला जरी भूत तरी साय नव्हे रघुनाथ, दैव्याला ऋषमुखांत एरवे कानात पाव. मनात विचार चाललेला आहे त्याच्या. आम्ही युद्धाला गेलो, युद्ध केलं, प्रभू रामचंद्रानं कसलीच मला साथ दिली नाही. आज देव इतक्या येणार होय साथ द्यायला, इतकं हे खबर. तुम्ही आम्ही कष्टच नाही केलं, काय अहंकार नाही दाखवला, काय भक्ती नाही दाखवली, काय म्हणून देवानं पाहावं, कशासाठी पाहावं. पावत नाही देव, कारण तुम्हाला निश्चिम भक्त व्हावं लागेल. निश्चिम भक्त होऊन सर्व भार त्याच्यावर ठेवावा लागेल. तुका म्हणे घालू दयावरी भार, संसार व्हावा लागेल देवाच्या पायी. इतकं स्वल्प नाही देव, संसार घालावा लागेल. तसं त्या सुग्रीव पश्चातापी झालेला आहे आणि बरं झालं म्हणला दैवानं वाचलो जगलो म्हणून परत उड्डाण घेतलं आणि या ऋषमुखावर आलेलं. चला पडतो ऋषमुखा बाहेरी तरी वाळे मारता क्षण माझारी, श्रीराम होणे साकारी रणबारी गांधी. जर या डोंगराच्या सीमेच्या आत जर पडत नव्हतोच, अंतरात तुटक पडत होतं का नाही फार लागावं, तर वाढी तिथे मला जीवच मारित होता. पण कसं तरी नशीब होतं, राम सहकारी असून माझा उपयोग झाला नाही असा तो मनाला पश्चाताप करू लागला, वाईट म्हणू लागलेला. कारण दुःख झालं कुणाला मी वाईट वाटतं, पण त्या दुःखातून आनंद असतो. चला श्रीरामाचे सारे रणरंगी झाले विफळ, सुकली कृपेची पैवाल पायी सफल. माझी आशा होती, एक मला सरळ वाटत होता भरवसा की आता रामाचं त्या ठिकाणी असणार मला काहीतरी मिळेल. राम असणार